या दोन्ही टीम आपल्या आपण चांगला खेळ केला. आपल्याला नक्कीच एक सन्मान चिन्ह या सामन्याची आठवण आणि एक कोपर 11 आपण या आपल्याला पण एक सन्मान चिन्ह दिलं जाईल. आपण पण एक चांगला आणि या सामन्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. लाईव्ह मध्ये बघायचं आहे आपण नक्कीच डिपेंड लाईव्ह. चला आपण जाऊया डायरेक्ट कॉम बॉक्स मध्ये. तिकडे आज आमचे तुकाराम सरजी आणि श्याम या दोन्ही आवाजांना ऐकूया आणि परत येऊया या सामन्याकडे. कमान डीजे तुकाराम सरजी. धन्यवाद झहीर भाई. चला मॅचच्या दिशेने जाऊया. एका बाजूला कशीत कोपरचा संघ आहे. फुल फेस ऑफ द बॅट. समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. जोपर्यंत फील्ड करतील क्षेत्ररक्षक येतील 2 धावा या चेंडूवरती. मागचा मॅच नेल बेटिंग फिनिश पाहिलाय. हृदयाची धडकन वाढवणारा मॅच. तिथून झरीमोरी डोलिवीच्या बी टीमनं नाव बी आहे तर बी पॉझिटिव्ह खेळणंही आवश्यक आहे. सकारात्मक खेळणंही आवश्यक आहे. सकारात्मक क्रिकेट त्यांनी खेळलंय. हा मॅच आता वाघोबा जांभूलपड आणि कशीत 11चा संघ मैदानावरती आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम कशीत 11ची सलामी जोडी आई कुर्लाई कशीतचा संघ आहे. पाठीमागे जाऊन थोडंसं जागा बनण्याचा प्रयत्न केला आई कुर्लाई कशीत आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा या 2 संघादरम्यानचा असा दिवसातला हा 3रा सामना आहे. आणि जसा उल्लेखही केला गेला की या मैदानावरती खेळण्याची संधी प्रत्येकाला हवी असते तसं आमचे समालोचक मित्रसुद्धा आहेत. एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये कित्येकांनी साथ दिलेली आहे. आता हे क्षेत्रसुद्धा थोडंसं आपण बघितलं तर वेगळ्या स्वरूपात पाहिलं जात आहे. आतमध्ये येणारा चेंडू आत येणारा चेंडू होता. तिथून पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करा. निधव चेंडूची इथून सांगता झाले. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा धाफलकावरती 3. ऑन साईडला चेंडू खेळलाय. पुलचा फटका अलोंग द ग्राउंड चेंडू खेळलाय. जोपर्यंत मिड विकेटच्या क्षेत्रामधले क्षेत्ररक्षक पोहोचतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनीशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 5 या धावसंख्येवरती. जसं आपण उल्लेख करतो या प्रवासामधले कोण साथीदार आहेत. कित्येक संघ देखील आहेत आणि काहीकांच्या आठवणी सुद्धा या मैदानाशी निगडीत आहेत. मध्ये खेळाडूंच्या आठवणी असतील प्रेक्षकांच्या सुद्धा आठवणी असतील की आपण ज्यावेळेला पहिल्या वर्षी सामना पाहिला 5व्या वर्षी पाहिला 10व्या वर्षी NC चषक पाहिला 15व्या वर्षी पाहिला आणि 25व्या वर्षी सुद्धा बघता. असे काही प्रेक्षक असतील की गेल्या 25 वर्षातले साथीदार असतील. आपण काही प्रेक्षकांना जशी स्पर्धा चालेल ना पुढे तसं विचारणार आहोत की आपण कुठल्या वर्षीपासून या मैदानाला जॉईन झालं किंवा मैदानावरती सामने बघण्यासाठी आलात. उचले घेणारा चेंडू होता. बॅकफुटला गेला. खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉईंट रिझनमध्ये फील्ड केलं गेलं. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावा जाऊन पोहोचल्या त्या 6 वरती. आजच्या दिवसात 3रा मॅच आई कुर्लाई कशीत बॅटिंग करतोय. त्यांच्यासमोर वाघोबा जांभूलपाड्याचा संघ आहे. तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की कित्येक काही प्रेक्षकही असतील काही खेळाडूही असतील की व्हेरी फर्स्ट पहिल्या वर्षापासून खेळल्या त्या आतापर्यंत या 25व्या वर्षापर्यंत सुद्धा खेळत आहेत. असे काही खेळाडूही असतील. असे प्रेक्षक वर्ग सुद्धा या मैदानावरती आता येईल. कारण जसे जे स्पर्धा पुढे जाईल मग शनिवार रविवारचा मग त्या ओपन आपले ज्यावेळेला प्रेक्षक वर्ग या मैदानावरती येईल तेव्हा आपण चर्चा करणार आहोत. जसं समालोचकांचं सुद्धा चर्चा होईल की कुठला समालोचक कुठल्या वर्षी या मैदानावरती जॉईन झाला किंवा कुठल्या वर्षापासून त्यानं समालोचन केलेलं आहे. असे काही समालोचक आहेत. काहीकांची नावं आम्ही घेतलेत. काहीकांचा उल्लेख अजूनही होणार आहे. कोणी कोणी या मैदानावरती समालोचन केलेलं आहे. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय विराज. विराज येतोय गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू उचली घेणारा चेंडू होता. गुडलेनमधनं थोडंसं एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहिला. एक थोडंसं अनपेक्षित उसळी जी आपण पाहिली आणि त्यांना बीट केलं ते फलंदाजाला. एक खेळपट्टी अशी आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची खेळपट्टी जी विकेट आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी फार कमी प्रमाणामध्ये आपण मातीची विकेट बघतो. बहुतांशी सिमेंटच्या विकेटवरती टेनिस क्रिकेट खेळलं जात आहे आणि
त्याच्यामधल्या फार एकदम रेअरली ठिकाणी असतं ज्यावेळेला टर्फची गवताची विकेट जशी असते आणि ही गवताची विकेट एक टर्फची आहे विकेट ज्याच्यावरती सीझन क्रिकेटही खेळलं जातं आणि त्यावेळेला टेनिस क्रिकेट खेळत असताना मग तुमचं जे पदललित ज्याला म्हणतोय ज्याला तुमचं टेक्निकही महत्वाचं आहे. टेक्निक त्यासाठी महत्वाचं आहे कधी फ्रंट फुटला जावं कधी बॅक फुटला जावं. तुमच्यामधले असलेलं टेम्परामेंट अशा खेळपट्टीवरती खेळत असतानाचा तुमचा सराव या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण तुर्तास विराज चांगली गोलंदाजी हाताळतोय. आता फलंदाजाला काहीसं वेगळं इथे करावं लागणार आहे खेळताना. मागच्या तर 2 सामन्याचा उल्लेख आपण पाहिला 35-37 धावा ज्या आपण पाहिल्या 34चा पाठलाग 37चा पाठलाग झाला आहे आणि हा 3रा मॅच आहे जिथून प्रथम बॅटिंग करतोय आई कुर्लाजी कशीचा संघ. मिस टाइम स्ट्रोक झालाय मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडू खेळलाय जोपर्यंत फील्ड करतील वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूवरती 10 चेंडू फेक केली गेली तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि हा जो गटच असा आहे या गटामध्ये 12 संघ आहेत आणि 12 संघ एकमेकांशी भरपूर प्रमाणात खेळल्यात. आता सध्याच्या घडीला ते 2023-24 टेनिसचा जो हंगाम सुरू झालाय तिथून बऱ्याच वेळा आमने सामने खेळलेले आहेत त्यामुळे माहिती आहे इतकं वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर माहिती आहे कुणाचा काय पॉवर आहे किती शक्ती आहे किती ताकद आहे किती प्लस पॉईंट आहेत कसे मायनस पॉईंट आहेत हे सर्व काही जाणून आहेत या गटामधले. बॅटच्या वरच्या बाजूला वरच्या जिथे स्टिकर असतं तिथे आणि हो 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 कॉलिंग नव्हतं विना कॉलिंग. तुम्ही 3 क्षेत्ररक्षक आलेत पण कॉलिंग नव्हतं इथून झेल टिपण्याची संधी होती ती संधी थोडीशी गमावली. धावा झाल्यात या 1ने वाढून 9 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. कॉलिंग महत्वाची असते जसं दुसरी धाव घेताना 2 फलंदाजाचा जो कॉलिंग आहे तो महत्वाचा आहे. जसा झेल उडतो त्यावेळेला 2 किंवा 3 क्षेत्ररक्षक येतील तर हा झेल माझा आहे इट्स माइनचा कॉल हा मी झेल टिपतोय याचा लाऊड कॉल तुम्हाला द्यायचा असतो तो कॉल नाही दिला गेलाय आणि तिथून झेल सुटलाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. अकोटप्याचा चेंडू शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न तिथून पुन्हा तीच आहे. कुणाला चेंडू पकडायचा आहे कोणाला हिट करायचा आहे त्याचाही का एक थोडासा निर्णय घ्यायचा. तो 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा द्यायला धावफलकावरती 10. 2 षटकाचा खेळ संपला. एक ब्रेकमध्ये डीजे कडे जाऊया आणि त्यानंतर आवाज ऐकूया. शिरगाव गावातील आमचे समालोचक मित्र नेहमीच या मैदानावरती जे आमच्या समित ज्यांनी समालोचन केले इतर स्पर्धामध्ये केले ते घनश्याम भोईर जॉईंट होतील. एक ब्रेकमध्ये संगीत आणि येऊया घनश्याम भोईर यांच्या दिशेनं. आणि धन्यवाद तुकाराम मंगेला सर. ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट बघत होतो म्हणजे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC चषक 2024 आणि या मैदानाचा जर विचार केला तर 25 वर्ष पूर्ण होतात आणि या 25 वर्षाचा कालखंड म्हणजे तुकाराम मंगेला सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की नक्कीच या गोष्टीची चर्चा होईलच पण खरोखर एक मोठी स्पर्धा या पालघर जिल्ह्यातली अजून एक मोठी स्पर्धा सध्या आपण या मैदानावरती बघतोय आणि अथक प्रयत्न आहेत. आणि म्हणजे आपण जेव्हा आवाज ऐकत होतो डोळीव गावचा तर एक वृक्ष होतं आणि त्या वृक्षाचं मात्र आपण बघतोय ते वटवृक्ष पाहायला भेटते. 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जबरदस्त हे मैदान जबरदस्त ही स्पर्धा आपण सध्या तरी बघतोय. DBNच्या माध्यमातून सामना सुरू आहे. जर विचार केला तर क्षेत्ररक्षण करणारा वाघोबा जांभूळपाड्याचा संघ आई कुर्लाई कशीचा संघ बॅटिंग करत असताना यावेळी लॉंगॉन क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथून 1 धाव अंकित केली जाते. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजे 11 धावा फलकावरती लागत असताना पाहायला भेटतात. आणि खूप नक्कीच तुकाराम मंगेले सर चर्चा या स्पर्धेची आणि या सामन्याची सुद्धा केली जाईल.
चर्चा बऱ्याच गोष्टीवरती होईल. घनश्याम भोईर आहेत आमच्या जोडीनं जोडलेले. बॅकफुटला गेलं, खेळण्याचा प्रयत्न तिथून होता आणि फील्ड केलं गेलंय. चेंडू जोपर्यंत हॅलो 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 चिक चिक हॅलो 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 चिक हॅलो चिक हॅलो चिक चिक हॅलो चिक हॅलो 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 चिक हॅलो 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 चिक चिक हॅलो चिक हॅलो चिक चिक हॅलो चिक चिक हॅलो चिक. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NC चषक 2024 असा पहिला दिवस. थोडेसे व्यत्ययानंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स आपल्या समोर घनश्याम आहेत आणि घनश्यामची चर्चा करणार आहोत. या मैदानावरती पहिल्यांदा समोरच्या करण्याची संधी आणि आज हा 25व्या वर्षामधला हा प्रवास. घनश्याम हा नक्कीच मला वाटते का मला या मैदानावरती समालोचन करण्याची संधी म्हणजे अजित
मला वाटतं की मला पहिलीच म्हणजे जी विचार केला ना तर संधी उपलब्ध झाली होती. मला वाटतं की भारतीय संघाचे अजित वाडेकर सर आले होते आणि मला वाटतं की 2016ला या मैदानावरती पहिल्या वेळी समालोचन करण्याची संधी उपलब्ध झाली होती आणि ती आठवण या मैदानावरती म्हणजे आज ताजा होत असताना आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज या चेंडूखाली येतील आणि हा एक सुरेख पद्धतीने हा झेल टिपला जाईल. फलंदाज बाद होईल. इथून आई कुर्लाई कशीच संघाचा धावसंख्या जर विचार केला तर संघ पोहोचलाय 19 वरती 2 गडी बाद आपल्यापर्यंत आपण बघतोय आतापर्यंत पाहायला भेटतात. षटक मार्गस्थ आहे चौथं आणि तुकाराम मंगेले सर इथून थोडासा स्पीडअप करावा लागेल. इथून धावा बनवाव्या लागतील कारण येणारे 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. महत्वाचं काय जसं तुम्ही उल्लेखही केला श्याम की स्पीडअप करावा लागला, त्याला दुसरंही कारण आहे. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये मॅचेस झाल्या 34-35च्या मॅच झाल्या ठीक आहेत. आता हे दुपारचं सत्र आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावरचं दुपारचं सत्र थोडंसं वेगळं असतं. हवा बदलते, हवाचा वेग बदलतो आणि हवेची दिशा सुद्धा बदलते आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचा रंग सुद्धा थोडासा बदलत असतो. मग तुम्ही सुद्धा बदल आवश्यक आहे. आणि श्याम याने उल्लेख केला 2016ची ती स्पर्धा 80 षटकातली अजित वाडेकर सर ज्या स्पर्धेसाठी खास करून एक प्रमुख पाहुणे म्हणून त्या स्पर्धेला लाभलं होतं आणि त्या स्पर्धेमधले काही आठवडे आहेत त्याच्यावरती नक्कीच चर्चा इथून केली जाईल. पण गेल्या 7 वर्षाचा प्रवास आणि 8 वर्षाचा प्रवास श्याम आपलाही राहिला आहे, त्यावरती चर्चा होईल. तुर्तास मॅचच्या दिशेने जाऊया कारण या 6-7 वर्षामध्ये आपण सुद्धा बरेच स्पर्धा या मैदानावरती खऱ्या अर्थानं कव्हर झालेले आहेत, त्यावरती चर्चा होईल. पण मॅच ऑन आहे. इथून 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धावफलकावरती 19 नक्कीच आणि जर विचार केला तर चर्चा खूप होईल. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आपण विचार केला तर सध्या गोलंदाजी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची होते. म्हणजे गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज. पुन्हा एकदा सच्चे होईल. इथून शपळून खेळण्याचा प्रयत्न पण आपला टप्पा विसरला नाही. म्हणजे गोलंदाजाने ज्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आणि तुकाराम मंगेले सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की या मैदानावरची ही खेळपट्टी आहे ना, ही खेळपट्टी गोलंदाजासाठी खूप उपयुक्त अशी खेळपट्टी आहे. कारण चेंडू पडल्यानंतर जलद गतीचा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातो. तर इथून बॉलच्या रेषेमध्ये येणं गरजेचं आहे. टप्प्यावरती जी नजर आहे फलंदाज ती असणं गरजेचं आहे आणि तिथून आपलं शॉट सिलेक्शन कसं करावं हे महत्वाचं आहे. दोन्ही गोष्टी ज्या पद्धतीने विश्लेषण झालंय या कसं खेळायचं कसं खेळू नये, कुठे खेळायचं, केव्हा खेळू नये, केव्हा खेळायचं, ह्याच्यावरती जे विश्लेषण झाले आणि अशाच खेळपट्टीवरती तुमचं तंत्र, तुमचं टेक्निक, तुमच्याकडे असलेलं चांगला खेळ दाखवण्याची टेक्निक जी आहे ना ते सर्व माहिती पडते की तुम्ही कसं खेळू शकता. आणि ज्या खेळपट्टीचं वर्णन केलं, ज्या मैदानाचं वर्णन आपण उल्लेख करतोय, क्रिकेटच्या तिन्ही अंगाला समान न्याय देणारे मैदान आहे. तुम्ही चांगली बॅटिंग करू शकता, चांगला बॅटिंग ट्रॅक आहे, उचली मिळवणारी खेळपट्टी आहे. तुम्ही चांगले गोलंदाज असाल तर त्यालाही संधी आहे या मैदानावरती. आणि महत्त्वाचं आहे तुम्ही चांगले क्षेत्ररक्षक आहात तर हे जे आउटफील्ड आहे, जे ग्रासी आउटफील्ड आहे, हेरबॉल अशी आहे, याच्यावरती क्षेत्ररक्षकांना सुद्धा संधी आहे. आणि आपल्या याच्या समाजकांना तर हे व्यासपीठ बनले, हे पॅव्हिलियन बनले, हे बेस्ट आहे. जे कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हिलियन बनले तिथून समालोचन करण्याची जी सुखद संधी आहे ही बेस्ट आहे. कारण आखो देखा हाल ज्याला म्हणतोय ना, त्या आखो देखा हाल ज्यावेळेला म्हणण्याची संधी मिळते त्यावेळेला कदाचित टीव्हीची गरज लागत नाहीये, इतकं सुंदर समालोचन कक्ष आहे. नाही नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचं हे समालोचन कक्ष आहे. आणि जेव्हा म्हणजे समालोचन करतो ना तेव्हा असं वाटतं की एखाद्या स्टेडियममधून आपण त्या मॅचची समालोचन करतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका होता. इथून उंची गाठले, लांबी कमी होते कारण 2 क्षेत्ररक्षक आले होते. तिथून झेल पकडण्याचा प्रयत्न पण तुकाराम मंगेले सर जर विचार केला तर तिथून शॉर्ट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक होता, किसन पाटील होते. मग ह्या चेंडूवरती झेलवरती पोचणं गरजेचं होतं कारण डीपवरनं खेळाडू आपल्या शेवटपर्यंत नजर त्या चेंडूवरती ठेवणं पण इथून इझी होतं. पण तसं काय घडलं नाही. दोन्ही गोष्टी होत्या. जसा तुम्ही उल्लेख केला जो सर्कलमधला क्षेत्ररक्षक होता तोही जी टिपला, पण जो डीप वरनं क्षेत्ररक्षकाला ना त्याचा लाऊड कॉल होता की हा झेल मी टिपणार. कदाचित तेही कारण असावं की सर्कलमधला क्षेत्ररक्षक तर झेल देण्याचा प्रयत्न केला नाही आहे. एक गोष्ट त्या झेल टिपण्यात नक्कीच घडले, त्यावरती चर्चा जी चालू आहे आपण चर्चा करतोय. हाही फटका मिस टाइम स्ट्रोक झालाय, यष्टीरक्षक झेल सुटलाय. ज्या एका गोष्टीवरती चर्चेला आम्ही येणार होतो तो चर्चा तीच आहे. या विभागामध्ये वैतरणा विभागामध्ये जे आहे ना क्षेत्ररक्षण
दर्जा थोडंसं पुढे नेणं आवश्यक आहे. आणि अशा वेळेला ज्यावेळेला हवा असते, हवेचा वेग असतो, त्यावेळेला काय करत असते, काय करावं लागतंय त्यावरती चर्चा होईल. पण 4 षटकांचा खेळ झाला पूर्ण आणि 4 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती 6च्या सरजेनं 24 धावा. 2 टीम कॅप्टन श्रीराम कसराली आणि कोसमाई खार्डी. आपण टॉससाठी यायचं आहे. 2 टीम श्रीराम कसराली आणि कोसमाई खार्डी. एक ब्रेकमध्ये ऐकूया संगीत आणि येऊया पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये. तोय ना त्यावेळेला तो ट्रॅव्हल होऊन खाली येणार, थोडंसं अगेन्स्ट द विंड जाणार. मग त्यावेळी तुम्ही चेंडूवरती ठेवलेली नजर, ज्यावेळेला ऑन साईडला चेंडू खेळला जाईल, खऱ्या अर्थानं जर बघितलं लेग साईडला, तर त्यावेळेला वेगानं तुमच्या दिशेने येणारा चेंडू यावरती नजर तुम्हाला ठेवायची आहे. आणि ज्यावेळेला यष्टीरक्षक झेल टिपतो ना, जागेवरती उंचावतो, तर शेवटपर्यंत चेंडूला पाळणं, न्याहाळणं आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही झेल टिपता, इंडियन किंवा ऑस्ट्रेलियन, हे 2 प्रकार आहेत. हाताची ओंझळ करणं आणि हात आपल्या खांद्यावरनं नेणं, हे 2 प्रकार. हो, अशा दिवसातला सर्वात लांब वरचा फटका खेळलाय. बॅटमधनं आवाज टॉकचा सुंदर आलाय. बिग हिट, बिग षटकार. खेळाडू जो मैदानावरती आहेत, ज्यानं ओपनच्या क्रिकेटमध्ये सुद्धा खेळलंय, नारायण, म्हणजे बारामती मैदानावरती त्याचा तो संघामध्ये होता राष्ट्रवादी चषकामध्ये. त्यावेळेला त्या खेळाडूला जे पाहिलं होतं, म्हणजे ग्रामीणचे खेळाडू आहेत ना, ते कमी नाही आहेत, संधी मिळण्याची वाट बघतायत. पण संधी तुम्हाला कधी मिळणार, ज्यावेळेला तुम्ही तुमचा परफॉर्मन्स करणार. अशा आता या मैदानावरती तुमचा परफॉर्मन्स 2 गोष्टी आहेत. एक, जी आता वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग घेऊ घातले, तिथल्या काहीशा संघांना आकृष्ट करण्यासाठी तुम्ही आहेत. धावा आहेत धावफलकावरती जाऊन पोचल्यात, त्या 30 वरती जाऊन पोचल्यात. आणि अजून एक स्पर्धा जी येणार आहे त्यावरती चर्चा होईल. नक्कीच. पण फटका खूप देखणा फटका पाहायला भेटला नारायणच्या बॅटमधून. यावेळी पुन्हा एकदा बॉलच्या रेषेमध्ये आल्यानंतर इथून आठवण ताजं होते आणि नारायणच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला भेटतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार येतोय. आणि नक्कीच डीजे कडे पण आपण जाणार आहे, पण चर्चा होईल. आणि तुकाराम मांगेडे सर, हा फटका खेळताना ती आठवण झाली, म्हणजे कोचिवडा संघाकडनं नितीन कोळीची, म्हणजे ज्या ते अजूनपर्यंत जे पवेलियन आहे त्या पवेलियनच्या ज्या काचा आहेत त्या फुटताना आपण बघितल्यात. मग ही आठवण सुद्धा आहे. आणि ही आठवण सध्या तरी जर विचार केला तर आतापर्यंत म्हणजे आजच्या दिवसातील चेंडू सध्या जाताना पाहायला भेटतात. सर्वात मोठा मॅच या 25 वर्षाच्या प्रवासामधला जर पाहिलं त्यावर चर्चा होईल, भरपूर होईल. नितीन कोळीच्या त्या इनिंगवरती चर्चा होईल. त्यावेळेला मॅचमध्ये काय घडलं होतं, कसं घडलं होतं, कोणकोणत्या त्यावेळेला मॅचमध्ये कोण बॉलर होते, कोण बॅट्समनने काय कामगिरी केली. 2007चा तो मॅच आज 16 वर्ष पाठी गेलेत. आणि तिथूनही आज जी आठवण, नक्कीच चांगली आठवण तुम्ही या निमित्तानं काढली होती. 6 आणि त्यानंतर चेंडू खेळला जातोय. तिथून क्षेत्ररक्षक वेगाने येतील चेंडूवरती, तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करणे. आता थोडासा स्पीडअप होतोय. आई कुर्लाई कशीचा संघ आलाय. पहिल्या तर गाडी थोडीशी अडकळली होती त्यांची, पण आता गाडी ती मुंबई अहमदाबाद हायवे आहे ना, त्याच्यावरनं तो कशी झालाय. त्याच्यामुळे त्या हायवेवरनं जाताना गेअर चेंज करावा लागतो. टॉप गिअर टाकलाय सध्याच्याकडे नारायणनं. धावा झाल्या धावफलकावरती 38. नक्कीच 38 धावा. आणि ज्या धावसंख्येची आवश्यकता होती त्या धावा सध्या बनवल्यात नारायणने. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुलरलेन चेंडू होता, चेंडू जातोय शॉर्ट पॉईंट थर्डमॅनच्या दिशेने. तिथून थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतोय आणि सॅक्रिफाईस विकेट आपल्याला सध्या तरी पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये, कारण नारायणला स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे. या 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 39 धावा. आपण जातोय डीजे मयूरकडे आणि ऐकतोय एक सुमधुर संगीत. तीन कोहलीने त्याच्यानंतर जर पाहिलं, म्हणजे 2007 नंतर 15-16च्या मॅचमध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार या मैदानावरती ठोकलेत. पण ती इनिंग, ती मोठी इनिंग, आणि आजही आठवण येते. म्हणजे 16 वर्ष पटकन मागे गेली की काय असं आपल्याला वाटतं. आणि ती इनिंग सुद्धा बघितली. 16-17 वर्षाचा काळ तो मागे गेला. ओ नारायणचा फटका,
क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली लॉंगॉनच्या रिझन मध्ये टिपलाय झेल एक वेग वाढवण्याचा प्रयत्न नारायणने केलाय. विकेट आला. एक संगीत ऐकूया. चर्चा पुन्हा एकदा करूया. तोपर्यंत ऐकूया. वरती धावा जर बघितल्या धावून पोहोचल्या त्या 39-39 वरती जाऊन पोहोचल्या. ज्याची चर्चा आपण करत होतो की दुपारचं सत्र आहे. आता दुपारच्या सत्राला सुरुवात असताना 35 पुरेशा नाही आहेत. 40 कदाचित थोडेसे कमी पडतील. 45 धावा चॅलेंजेबल आहेत या 5 षटकांच्या मॅचमध्ये. श्याम हा नक्कीच, कारण खेळपट्टीचा जर विचार केला तर खेळपट्टी गोलंदाजासाठी तितकीच महत्त्वाची आहे, पुरेशी आहे आणि तिथून 40-45 धावा बनवणं गरजेचं आहे. पण शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून मोठा फटका जर येतोय तर एक बॅलन्सिंग जो आपण म्हटल्याप्रमाणे की 45 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल. पण मोठा फटका येणं गरजेचं आहे. थोडासा वेळ जातो इथून. पण मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपण जर बघितलं तर तन्मय बघतोय. स्ट्राईक एंडवरती आहे. तन्मयसाठी ही संधी आहे, कारण शेवटचा चेंडू सध्या तरी गोलंदाजी मार्कवरती विकुल आहे. आणि इथून मात्र डॉट चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा धावचीच्या रूपामध्ये परतावं लागतंय. हा डॉट चेंडू हाताळलाय. पण इथून विकुलने केलेला कमबॅक आपल्या संघासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते त्याला बॅक टू डगआउट. तर पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण होतोय आणि इथून कुर्लाही कशीच संघ पोचलाय तो म्हणजे 39 धावेवरती. आता बनवायचे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 40 धावा. म्हणजे आदला सामना सुद्धा बघितला होता तुकाराम मांगेला सर, जो शेवटच्या 1 चेंडू 1 धावेवरती गेला होता. तशा प्रकारचा सामना आपल्या या प्रेक्षकांना मान्यवरांना पाहायला भेटेल का? पण आपण जातोय डीजे कडे आणि चर्चा या मैदानाची त्या जुन्या आठवणीची नक्कीच केली जाईल. डीजे कडे जाताना फक्त एकच आहे, श्रीराम कसाले टीम आणि कोसमाई कार्डी टीम आणि श्रीराम कसाले टीम कॅप्टन. सर आपण टॉस साठी यायचं आहे. पवन करत असतील तिथून आणि त्यांचे जे संवाद साधायचे आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदवले श्याम असतील आमच्या समेत. झहीरभाई थोड्या वेळानं जॉईन होतील. बऱ्याचशा आठवणींना उजाळा त्यांचं काम या 25व्या रौप्य महोत्सवी वर्ष निमित्त करणार आहे. जसं मी त्याची टॅगलाईन सांगितली, 25 वर्ष खेळायची, 25 वर्ष एकजुटीची. मैदानावरची जशी एकजूट आहे, गावाची जशी एकजूट आहे, तशी आमच्या समालोकांची सुद्धा एकजूट आहे. मग कोण कोण आहेत ते समालोचक मित्र, त्यावरती नक्कीच चर्चा होणार आहे. पण तूच एक ब्रेक, टॉस होईल. 2 टीम कॅप्टन श्रीराम कसाडी, कोसमाई काडी. तोपर्यंत ऐकूया संगीत. इतका वेळ नाही जाणार. पंच तिथून इशारा करतात की मैदानावरती ज्यावेळेला क्षेत्ररक्षण करणारा संघ दाखल होतोय त्यावेळेला लगेच आपण 2 मिनिटाच्या अवधीमध्ये तिथे दाखल व्हायचं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा सज्ज असतील तिथे श्याम तुमच्या दिशेने येतोय. 40चा पटला करायचा तो टीम इथून जय वाघोबा जांभूळपाडा. सलामी जोडी चला. जांभूळपाडा टीम आपण लगेच सलामी जोडी पाठवा. आणि जो खेळाडू कक्ष आहे तर प्रत्येकाला प्रेक्षकालाही विनंती राहील, प्लीज तो खेळाडू कक्ष आहे, जो खेळाडू आहेत त्यांच्यासोबत काहीशे त्यांचे पाठीराखे आहेत त्यांच्यासाठी ठेवायचा खेळाडू कक्ष. आपल्या प्रेक्षकांसाठी भरपूर व्यवस्था आहे, कारण 25वं वर्ष आहे, हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. व्यवस्था नक्कीच आपल्यासाठी सुद्धा आहे, पण खेळाडूंना तिथे बसण्याची जी व्यवस्था केली आहे तिथे प्लीज आपण बाकीच्याने बसू नये. तिथे थोडंसं मोकळं करा खेळाडू कक्ष. मॅच लावायची सुरुवात पुन्हा एकदा श्याम जोडले जातील शिरगाव येथील आमचे समालोचक मित्र. धन्यवाद तुकाराम मांगेला सर. सर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. जय वाघोबा जांभूळपाडा संघ सध्या आपण बघतोय नागेश आणि रणजित अशी जोडी, आणि ही महत्त्वाची जोडी आहे. म्हणजे जर आपण बघितलं ना तर आता नुकताच जो चषक सुरू आहे विजय मामा चषक 2024, आणि त्यामध्ये विचार केला तर नागेशची फलंदाजी म्हणजे इनसाइड आउटचे फटके ज्याच्या बॅटमधून पाहायला भेटले ते मोठे फटके होते. म्हणजे त्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये थोडासा पराभूताच्या छायेमध्ये गेला. पण आज नवीन दिवस आहे,
आज नवीन दिवस आहे आणि या मैदानाची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आज तशा प्रकारची फलंदाजी नागेशला करावी लागेल, कारण श्याम एक मिनिट फक्त आपल्याला थांबेल, कारण टॉस केला जातोय. टॉस केला जातोय, तिथून दोन टीम कॅप्टन आहेत. एका बाजूला श्रीराम कसरली आहे, तर दुसऱ्या बाजूला जर आपण टीम कोसमाई खार्डी ज्येष्ठ असं क्रिकेटपटू धर्मा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस घेतोय आणि टॉस जिंकलाय कोसमाई खाडी. धर्मा पाटील आपल्याला विनंती, आपण शुभेच्छा द्या आणि आपण थांबायचं आहे. तर टॉस जिंकलाय इथून कोसमाई खाडीच्या संघानं सर्वप्रथम निर्णय बॉलिंग मॅच स्टार्ट होतो. त्याकरता आपण जास्त काही करणार नाही, फक्त सन्मानित करण्यात येते दोन्ही टीम च्या इथून कर्णधारांना. पहिला कोसमाई खाडीच्या कर्णधाराला इथे सन्मानित करण्यात येते. त्यानंतर श्रीराम कसळीचे कर्णधार येतील, त्यांना इथे सन्मानित करण्यात. धर्मा पाटील यांनी NCC साठी भरपूर क्रिकेट खेळले आहेत. एक वेगवान असं गोलंदाज यांनी कित्येक चषक कदाचित NCC साठी जिंकून दिले आहेत आणि ते धर्मा पाटील आहे त्यांच्या शुभ हस्ते. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत, जिथे मॅच ऑन आहे त्याकडे जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घेतोय. तर पुढचा मॅच जिथून टॉस जिंकला कोसमाई खाडीच्या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय झाला आहे. आणि पुन्हा एकदा जाऊया जिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील श्याम भोईर आणि त्याच्या जोडीनं झहीरबाई जॉईंट होतील. धन्यवाद तुकाराम मांगेले सर. इथून दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय. गोलंदाजी मार्कवरती दीपेश आहे. सध्या तरी जर विचार केले तर दीपेशवरती कुठल्या प्रकारचा अटॅक केला जात नाही. आणि अटॅक का केला जात नाही, कारण या मैदानाने आणि या संघाने अगोदरची पहिला सामना बघितलाय, तर त्यामुळे इथून अटॅक करला जात नाही. इथून सिंगलवरती भर दिली जाते. आतापर्यंत दीपेश यांनी हाताळले चेंडू 3 आणि 3 मध्ये धावा खर्च केला, त्यामध्ये 2 धावा. दीपेश पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊ की फ्रंट फुटला खेळू, थोडासा दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला भेटतोय फलंदाज. आणि इथून चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय आणि फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. तर या चेंडू म्हणजे चौथा चेंडू सुद्धा आपण जर बघितला तर डॉट चेंडू हाताळतात. आणि सुरुवात आई कुर्लाई कशीच संघाला ही सुरुवात हवी आहे. आणि सध्या तरी जर विचार केला तर हा संघ आपण बघतोय यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, इथून जेल पकडला जातोय आणि रणजित किनीला परतावं लागतंय, कारण रणजित किनीचा पकडला जातोय झेल आणि तिथून संपला जातोय फलंदाजाचा खेळ. जहां तेरी ये नजर है. सॉन्ग सुद्धा खूप चांगलं आहे ते. म्हणजे ज्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला ना त्याचे हात खूप लांब आहेत आणि ते लांब हात आहेत म्हणून तिथून इझिली जज केलं जात आहे आणि तिथून झेल पकडला जातोय. आणि दीपेशने खूप चांगल्या पद्धतीची म्हणजे पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी हवी होती संघाला, ही कुर्लाई कशीच संघाला, ती सध्या तरी आपण बघतोय खूप चांगल्या पद्धतीची. आणि दुसऱ्या बाजूला जसं तुम्ही उल्लेख केला, ज्या शेवटच्या क्षणी धावा आल्यात ना नारायणच्या बॅटमधनं, तिथून एनर्जी आले टीम क्षेत्ररक्षण करणार. पण जांभूलपाडा टीम रफ अँड टफ आहे, जसं तुम्ही उल्लेख सुद्धा केलाय. चांगली गोलंदाजी त्यांनी केली, कमी धावसंख्येवर प्रतिस्पर्धा रोखलंय. पण आता पाठलाग करायचा, अपिश केलं गॅपमध्ये चेंडू. चला एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडू बाउंड्री लाईन जवळ पाठलाग केला जातोय. 1 2 3 तिथून 2 धावा या चेंडूवरती, पूर्ण तिसऱ्या धावायचा प्रयत्न केला जातो. 3 धावा ठाण्यांसह जर त्याकरता आलाय. समजसुद्धा दाखवायची आहे. आपण इतर मैदानावरती खेळत असतात अशा आपणही खेळतात. इतर मैदानावरती खेळणं आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडाच्या मैदानावरती खेळणं भरपूर फरक आहे. तिथे हवेचा झोत तर आहेच, खेळपट्टीचा अभ्यासही तुमच्याजवळ असायला हवा. असा खेळ त्यावेळेला करायचा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 5. 8च्या सरासरीने खेळायचं होतं, 5 वरती पोहोचल्या. चर्चा होणार आहे कसं खेळायचं आहे या मैदानावरती. एक ब्रेक. आमच्या DJ श्री रेडी होत आहेत. एक गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. ज्यांना चांगली बॅटिंग केले, पण दुसऱ्या बाजूला जोडी मैदानावरती रणजित एका बाजूला जर आपण पाहिलं तर अजित आहे आणि दुसऱ्या बाजूला नागेश ज्याच्याकडे अनुभव आहे आणि अजित ज्याच्याकडे एक युवा खेळाडू आहे.
बघू आता यूथ आणि एक्सपिरियन्स ही जोडी मैदानावरती आणि त्यांच्यासमोर असा गोलंदाज तिथून आलाय ज्यानं ओपनचं क्रिकेटच्या दिशेनं प्रवास केलाय. तिथला अनुभव त्यालाही माहिती आहे. या मैदानावरती मागच्या 2 वर्षामध्ये हेही खेळ संघ खेळल्यात. याच्यातले बरेचसे खेळाडू खेळल्यात. म्हणजे मागच्या वर्षी VGPL जी झाली होती विरार ग्रामीण प्रीमियर लीग त्यामध्ये सुद्धा काही खेळाडू खेळले आहे. त्याचाही अनुभव आहे या मैदानावरती. पण आता तो अनुभव मैदानावरती दाखवायचा आहे. नक्कीच अनुभव तर दाखवावा लागेल कारण तितकी क्षमता आहे या गोलंदाजाकडे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न, वन बाउन्स फील्ड करण्याचा प्रयत्न. इथून जर विचार केला तर 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ह्या धावा रोखणं गरजेचं आहे. पण सध्या तरी जर विचार केला तर जय वाघोबा संघासाठी ह्या महत्त्वपूर्ण धावा आहेत. कारण पाठलाग आहे 40 धावेचा. पहिल्या षटकामध्ये जरी विचार केला तर 5 धावा आल्यात. पण इथून थोडासा जो आपला स्पीड आहे ना तो वाढवण्याचं काम केलंय सध्या अजित या फलंदाजाने. अजित आणि नागेश ही जोडी मैदानावरती म्हणून मी नागेशचा अनुभवाचा उल्लेख केला. अजितचा यंग जनरेशनचा जो थोडंसं ब्लड असं ना त्याचा उल्लेख केला. दुसऱ्या बाजूला नारायणही आहे. तोही प्रयत्न करणार विकेट प्राप्त करणार. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्ह. चेंडू जातोय लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. तिथून क्षेत्ररक्षण ज्या गोष्टीची चर्चा आपण करतोय क्षेत्ररक्षण फार महत्वाचा जो मुद्दा आहे. तिथून 2 धावा आहे चेंडूवरती. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 6 इथून 11 वरती जाऊन पोहोचलाय. या षटकामध्ये 3 चेंडूवरती 6 धावा आल्यात. नक्कीच आणि 3 चेंडूवरती 6 धावा जर विचार केला तुकाराम मांगेला सर तर या खेळपट्टीच्या हिशोबात सरळ बॅटने आल्यात. म्हणजे कुठल्या प्रकारचा जर बघितला आपण ना आता लांब चेंडू होता फक्त त्याला मोठा फटका खेळण्याचा म्हणजे डी पेक्षा कव्हर रिझनमध्ये आपण जर बघितला तर तो फटका होता. आणि तिथून सरळ बॅटने सध्या तरी फलंदाजी केली जाते. इथून आड्या बॅटने जबरदस्त फटका इनफिल्डला क्लिअर करत चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे इथून कव्हर आणि पॉईंटचे क्षेत्ररक्षक जातोय. त्या चेंडूला फील्ड केलं जात आहे. पण या चेंडूवरती येतात 2 धावा आणि या धावा येणं गरजेचं आहे. सध्या सिंगल डबल तिसऱ्या धावेवरती भर दिली जाते आणि अटॅक कोणावर करायचा हे सध्या तरी जर आपण बघितलं तर या दोन्ही फलंदाजाने सेट करून ठेवलंय. धावसंख्या जर विचार केला तर संघ पोचलाय तो म्हणजे 13 धावेवरती पाठलाग आहे तो म्हणजे 40 धावेचा. अजूनही 27 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. पण नारायण याला या पार्टनरशिपला तोडावं लागेल. यावेळी कोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथून आपल्या फॉलो थ्रोमध्ये या चेंडूला फील्ड केलं जात आहे. 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजे 13 धावा. 5व्या चेंडूवरती डॉट चेंडू पाहायला भेटतोय. म्हणजे जर विचार केला तर आता मात्र हा चेंडू नारायणच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. कारण 4 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या 7. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या म्हणजे 5. एक कॅश प्राईज आले त्याच्यावरती नक्कीच चर्चा होईल आपल्याला. ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह केला चेंडू वाईट इश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथून ओहो मिसफील्ड मिसफील्ड मिसफील्ड. अजून एक चेंडू गेला बॉर्ड लाईनच्या बाहेर. चौकार पाण्याची 17. एक कॅश प्राईज आले डोंगरपाडा येथील मनोहर पाटील अर्थात मनोहर डॉन यांच्याकडनं. नागेशसाठी कॅश प्राईज आले त्याच्या षटकारांसाठी. हे ना षटकारांसाठी तिथून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे जे मनोहर डॉन यांच्याकडनं एक कॅश प्राईज आले. बघूया नागेश स्ट्रायकर एंडला जाणार आहे. 17 धावा फलकावरती. 18 चेंडू आणि 23ची सध्याच्या घडीला आवश्यकता आहे. मिसफील्ड झाली होती आणि एकदा नाही दोनदा नाही 3दा. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे श्याम. एकदा का चेंडूने तुमचा पाठलाग करायचा घेतला का मग तुम्ही कुठेही राहा चेंडू तुम्हाला शोधून काढतोच. या षटकाच्या दिशेने जर पाहिलं तर एकदा मिसफील्ड झाली जिथे 3 धावा आल्या. एकदा मिसफील्ड झाली जिथे 2 धावा आल्या. आणि 2-3 तर ठीक होतं. मागच्या चेंडूवरती मिसफील्ड झाली तिथे चौकार. पण हे सर्व घडणार क्रिकेटच्या मैदानावरती ज्यावेळेला दबाव प्रेशर असतो ना घडणार. असं नाही तुम्ही खराब क्षेत्ररक्षण केलं. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही चांगले क्षेत्ररक्षक आहेत म्हणून त्या ठिकाणी आहेत. फक्त आज थोडंसं घाई होते थोडीशी गडबड होते. कदाचित लवकर तुम्ही रिॲक्ट करता हेही कारण असावं. आता गोलंदाजीमध्ये बदल होतोय. 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय केतन. आणि स्ट्रायकर एंडला आता नागेश सज्ज झाला ज्याच्यासाठी षटकारांसाठी मनोहर डॉन यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज झाले. मॅच ऑन होतोय 18-23. नक्कीच तुकाराम मंगले सर जर विचार केला तर षटकारांसाठी पारितोषिक येते 1000 रुपयाचं. पण सध्या तरी जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये केतन आहे गोलंदाजी मार्कवरती.
इथून पारितोषिक आहे फलंदाजासाठी आणि जी पार्टनरशिप हवी होती ना मैदानाच्या आतमध्ये या इनिंगसाठी या दोन फलंदाजाकडनं म्हणजे जय वाघोबा जांभूलपाडा संघासाठी जी पार्टनरशिप गरज होती ती पार्टनरशिप सध्या आपल्याला पाहायला भेटते. पण इथून या पार्टनरशिपला ब्रेक लावावा लागेल आणि त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पण मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही फलंदाज आपले इरादे स्पष्ट केलेत. कारण जो चांगला गोलंदाज होता त्याच्यावरती सरळ बॅटने धावा आल्यात, तिथून धावा बनवण्याचा प्रयत्न केलाय. पण केतन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी फाईन लेगचा क्षेत्र निवडलंय. चेंडू जातोय जमिनीला गुदगुली करत 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. डीप स्कोअरलेचा क्षेत्ररक्षक येईल आणि या चेंडूला फील्ड केलं जाईल. इथूनही धावसंख्येची इथून अजितचा जर विचार केला तर रनिंग बिटवीन द विकेट्स खूप फास्ट आहे आणि नॉन स्ट्राईक एंड वन आहे याची चर्चा केली जाईल. 2 धावा येतात या चेंडूवरती आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 19 धावा. तुकाराम मांगले सर जर विचार केला ना अजित याचा तर जेव्हा आपण नॉन स्ट्राईक एंड वरनं बघितलं ना तर जेव्हा बॉल रिलीज केला होता ना तेव्हा अजित थोडासा 2 स्टेप पुढे असतो आणि त्यामुळे ह्या 2 धावा करणं इझी पडतंय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. ना आपल्या सहकार्यासाठी ज्यावेळेला 2-2 धावा धावायची आहे तेव्हा त्याची भूमिका महत्वाची आहे. पण इथे एक विकेट मॅचमध्ये येऊ शकतो. एक विकेट मॅचमध्ये पुन्हा एकदा आणू शकतो. मिस टाइम स्ट्रोक झाला मिड विकेटच्या रिझनमध्ये. तिथून क्षेत्ररक्षक वेगाने आला चेंडूवरती. चेंडू फेक केली पण उशिरानं आपण चेंडू फेक जरूर केली पण उशिरानं केली. 2-2 धाव्यांनी धाव फलक पुढे चाललाय. म्हणून मी उल्लेख केला होता, तुम्ही अजितचा उल्लेख केला. अजितकडे जोश आहे तर या जोशच्या जोडीला नागेशच्या रूपानं होश आहे. जोश के साथ होश भी आहे म्हणून जांभूलपाड्याचा संघ पुढे जातो. आता दुसऱ्या बाजूला आई कुर्लाई कशीसाठी विकेट फॅक्टर महत्वाचा असणार आहे. फक्त विकेटच तुम्हाला मॅचमध्ये परतण्याची संधी मिळवून देईल. विकेटच असं असेल जिथे विजयाची वाटचाल तुम्ही करू शकाल. हा नक्कीच. पण विकेट काढण्यासाठी आपल्याला डॉट बॉल करणं सुद्धा गरजेचं आहे. सध्या तरी एक डॉट बॉल येतोय. हॅलो. हा नक्कीच. तुम्ही म्हटल्याप्रमाणे की विकेट येणं गरजेचं आहे पण विकेटच्या अगोदर डॉट बॉल येतंय. सध्या चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. पुन्हा एकदा जबरदस्त फटका इनफिल्डला क्लिअर करत डीप पॉईंट क्षेत्राच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती येईल. या चेंडूला फील्ड करतील पण 2 धावा. म्हणजे नागेश जेव्हा चेंडू हाताळत होता यावेळी चेंडूचा टप्पा बघितला थोडासा लांब होता आणि तिथून जो बिटवीन द गॅप होता जे पॉईंट आणि तटम्यांचा म्हणजे पॉईंट आणि कव्हरचा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आणि त्यांच्या वरून खेळण्याचा प्रयत्न तिथून 2 धावा येतात आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 23 धावा फलकावरती लागत असताना. तुकाराम मंगले सर मागचा चेंडू जर बघितला तर ऑन द टोस खेळला म्हणजे अक्षरशः टाचेवरती जाऊन खेळला होता तो नागेशनं. पहिला ऑन द टोस खेळला आता ऑन द लेग हा चेंडू होता. पायावरती चेंडू तिथून आदळलाय. लेग बाईचा इशारा पंच म्हणतोय. अपील जरूर झालं पण पंचाने दाखवलं थोडंसं वरच्या बाजूला लागलाय जिथे थायपॅड असतं त्या ठिकाणी हा चेंडू आदळलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण धावा बघतोय धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 24 वरती जाऊन पोहोचल्या. पुन्हा मी चर्चा करणार आहे त्या जसं तुम्ही उल्लेख केला होता की डॉट बॉल महत्वाचं आहे. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावा आहे ते धावफलकावरती 23. तिथे तीच परिस्थिती होती 24 आणि तिथे सुद्धा 30 होती. तिथे 3-23 होती इथे 3-24 आहेत. समीकरण सेम आहे. आता 12 चेंडूचा खेळ उरलाय आणि 12 चेंडूमध्ये इथून 16 धावा करायच्या आहेत. मागच्या मॅचमध्ये 12-16 करताना 16-12 होणार होते. आता 12-16चा मॅच आहे. पण एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया संगीत आणि येऊया या मॅचच्या दिशेने जिथून पाठलाग करतोय जांभूलपाडाचा संघ जय वाघोबा जांभूलपाडा टीम 40 धावांचा आणि समीकरण आले 12 चेंडू 16 धावा. एक ब्रेकमध्ये ऐकूया डीजे श्रीचं एक्सलेंट. जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तुकाराम मंगले सर या मॅचचा तर चर्चा होईल पण या मैदानाची चर्चा सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे जो 25 वर्षाचा कालखंड आहे या 25 वर्षामध्ये
या मैदानाने बरेचसे सामने बघितलेत, बरेचसे निराशे चेहरे बघितलेत, बरेचसे हसरे चेहरे सुद्धा बघितलेत. म्हणजे आपण नुकताच जर विचार केला तर जी या डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे 23मध्ये जी स्पर्धा झाली होती कैलासवासी गणपत बाबूराव पाटील आणि किसन बाबूराव पाटील स्मृती चषक, तर त्यामध्ये सुद्धा MCC विरारच्या संघाने तिथून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं आणि तिथे त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला भेटत होतं. यावेळी सध्या तरी जर बघितलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, आता चुकी होणार नाही हे दाखवून दिलं आणि इथून नागेशला परतावं लागतंय. बॅक टू डगआउट गॉन. या विकेटनं थोडंसं खलबली मचू शकते, खलबली मचू शकते. कशीचा संघ जो आई कुर्लाई कशीचा संघ इथून मॅचमध्ये परतण्याची संधी शोधतोय. आणि जी आपल्यापर्यंत अजून एक माहिती येते म्हणजे बैलगाडी शर्यतीच्या बाबतीमध्ये झालं तर कशीचे कुमार म्हणजे अद्विका कैलास पाटील यांचा MH48 किंग पिस्टन 6048 आहे, 6048 आहे जो कोपरचे खास करून ते सुद्धा आहेत. मग त्या शर्यतीमध्ये सुद्धा कोपरचं नाव आहे, कोपरचं नावचं कशीचं नाव आहे, माफ करा कशीच्याकडनं किंग पिस्टन 6088. आता 6088 तिथे आहे, तिथेही शर्यत आहे. सध्याच्या घडीला मैदानावरती पण शर्यत आहे. आता तिथे तर शर्यती पाहिली आपण, आता ही शर्यत आहे जिथे जय वाघोबा जांभूलपाडा आणि दुसऱ्या बाजूला कशीत आई कुर्लाई कशीचा संघ आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. विजय खेळण्याचा प्रयत्न इथून हो लगोरी नेम यष्टनमध्ये नेम साधला. तुम्ही म्हटलं जास्त धावतायत अजित, पण जास्त धावण्याचा परिणाम इथे झालाय. विकेट आलाय. संगीत येऊया आणि आई कुर्लाई कशीतनं सांगितलंय हो हो आम्ही येणार या मॅच मध्ये परत, आणि परत येण्याचे संकेत त्यांनी दिलेत. दिशेने येते. जसं तुम्ही बोललं होतं की बाबा जर डॉट बॉल आले तर दबाव येणार. मागच्या ओव्हरमध्ये 1-2 चेंडू डॉट बॉल आले आणि त्याच्यामुळे जो आस्किंग रन रेट जो 8च्या जवळ दिला आहे आणि तिथे किंगस्टनचा नंबर पण आहे ना 6088 त्याचा शर्यतीमधला, तोही आपण नंबर तिथे पाहिला आहे. आता मॅचला मजा येणार कारण जी जोडी जमली होती ती मैदानाच्या बाहेर गेले आहेत. इथून विजय आणि दुसऱ्या बाजूला अजय. अजय आपल्या टीमला अजय ठेवणार की विजय आपल्या टीमला विजय करणार. पण गोलंदाजही रेडी झालाय, गोलंदाजी रेडी झालाय. नारायण मी आलोय सांगण्यासाठी की हा मॅच आम्हाला जिंकायचा आहे. नक्कीच. आणि ज्या प्रकारची गोलंदाजी हवी होती म्हणजे पहिलं षटक हाताळताना नारायण यांनी धावा खर्च केल्या होत्या, पण इथून नारायणवरती भरोसा पुन्हा एकदा ठेवण्यात आला. नारायणने म्हटलं की मी या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करेन आणि त्यानंतर या जी सेट फलंदाज आहेत त्या सेट फलंदाजांना डगआउटचा रस्ता सुद्धा दाखवेन. सध्या पुन्हा एकदा सज्ज होईल. इथून काय घडतंय, इथून नो चेंडूचा इशारा येतोय, नो चेंडूचा इशारा येतोय म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट असेल. आणि हा चेंडू हाताळला सध्या तरी जर विचार केला ना तर आई कुर्लाई कशी संघाचे प्रेक्षक आहेत ना त्याच्या डोक्यावरती हात सुद्धा आले असतील. नाही डोक्यावरती हात करणं अशा क्षणाला तो चेंडू आला ना ज्यावेळेला थोडंसं वेल कंट्रोल होतं, वेल कंट्रोल होतं. अजून एक जे कॅश प्राईज आहे जे अगोदर आपण नागेशसाठी पाहिलं होतं ते आता थोडंसं चेंज झालंय. ते आता ते विजयसाठी आहे, सिक्सरसाठी. मनोहर डॉन यांच्याकडनं जे प्राईज आहे. बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन वन, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचल्यात. हो हो इतका वेळ नाहीये, इतका वेळ आपल्या जवळ नव्हता. चेंडू फेक जरूर तुम्ही केलेली आहे आणि तिथून मात्र थ्रो करत असताना एकदा बाजूने आलेले आहे. इतका वेळ नव्हता, तुम्ही थोडंसं लवकर रिॲक्ट करायचं होतं. चेंडूवरती झडप घ्यायची होती. वन हँड पिकअप आणि वन हँड थ्रो अशा वेळेला असायला हवा. बघा तुम्ही यूट्यूबवरती भरपूर मॅचेस पाहता, मोठ्या संघाच्या मॅच पाहता, एखाद्या मैदानावरती मॅच पाहता, पण तिथून तुम्ही काय घेऊन येता. त्या पंचांचा इशारा येणार आहे. 3 धावा, 3 धावा या चेंडूवरती. कारण जी धाव घेतली जात होती त्याच दरम्यान चेंडू तिथून लागलाय, त्याच्यामुळे 3 धावा या चेंडूवरती. पूर्ण बरंच काय घडलंय. नो चेंडू आलाय, 3 धावा आलाय. म्हणून क्रिकेटचा खेळ आता थोडासा बदललाय. टाळ्या पहिल्या 2 चेंडूवरती आल्या कशीच्या डगआउटमधनं, आता टाळ्या आल्यात त्या जांभूलपाडा टीमच्या. समीकरण बघणं गरजेचं आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, नंबर 12ची आवश्यकता आहे. हा नक्कीच. आणि त्या या 3 धावेची चर्चा नक्कीच केली जाईल. पण पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी जबरदस्त फटका विजयच्या बॅट मधून, एक जबरदस्त फटका. चेंडू जातोय डीप कॉर्नर रिजन मध्ये. दमदार षटकार.
गाणं लागलं 1 2 3 4. पण विजयने सांगितलं की मी 5व्या नंबरवरती आलोय, मग मग माझ्या बॅटमधून मोठा फटका नक्कीच येईल. पण सध्या इथून कमबॅक करावा लागेल. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगला फटका. चेंडू जातोय कव्हर क्षेत्राच्या दिशेने. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि हा खेळ बदललाय तुकाराम मांगेरे सर. हा खेळ कधी बदलला की जेव्हा 2 चेंडू डॉट हाताळले होते, तिथून नो चेंडू आला, तिथून चुकीच्या एंडला थ्रो करण्यात आला आणि तिथून ह्या धावसंख्येला ओक वाढण्यात आला. म्हणून क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येणार नाही. ते एका क्षणानं मॅच बदलला, पण मॅच नाही संपलाय. मॅच आहे. या मैदानात भरपूर काही पाहिलंय. आता शेवटचा बॉल आहे या षटकातील नारायण. एक विकेट पुन्हा एकदा मॅचमध्ये मजा येईल. खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरावरती चेंडू आदळलाय. शॉर्ट लेगला चेंडू राहतोय. थोडंसं महागडं षटक ठरलंय. इथून या षटकामध्ये आल्या जवळपास 13 धावा आल्या. धावा झाल्या धाबल कवरती 37 37 वरती जाऊन पोहोचलाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 धावांची आवश्यकता आहे. पण मागच्या ओव्हरमध्ये जसा मॅच बदलला होता, पुढच्या ओव्हरला पण बदलेल. कारण मागचा मॅचला 6-5चा मॅच पाहिलाय. 1-1 वरती पोहोचला होता. आता 6-3चा मॅच आहे. एक ब्रेकमध्ये ऐकूया संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. जिथे पाठलाग आहे तो 6 चेंडू आणि 3 धावांचा. खास करून जर पाहिलं तर विजय म्हणून म्हटलं थँक्यू. म्हणून मी बोललो होतं की विजय आपल्या टीमला विजयी करून जाईल, अजय आपल्या टीमला अजय ठेवील, अभिजित ठेवील. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मयुरेश. 6-3चा मॅच आहे. खेळण्याचा प्रयत्न होता. तिथून स्लिप पॉईंटला चेंडू राहतोय. लेग बाईचा इशारा. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण होते. आता 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूमध्ये 2 धावा करायचे आहेत. नक्कीच 5 चेंडू 2 धावेची आवश्यकता आहे. आणि जी सामन्याला कलाटणी दिली ते म्हणजे विजय याने. विजय आल्या विजयने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न सुद्धा सक्सेसफुल झाला आणि तिथून विजयाच्या दिशेने वाटचाल या फलंदाजाने केलंय. यायला फक्त स्वीप केलं जाते. चेंडू जातो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने आणि तिथून 1 धाव येते. आणि इथून माहिती आहे या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की आता आव्हान जे मोठं होतं, जे आस्किंग रन रेट होता, तो रन रेट पूर्णपणे खाली येतोय. आणि तिथून विजयासाठी 6 मध्ये 3 आवश्यकता असताना सध्या तरी 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात. बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदलली आहे टीमची. पुन्हा एकदा शरीरावरती चेंडू आदळला आहे. इथून विजय झाला. जय वाघोबा जांभूलपाड्याचा संघ. मागच्या मॅच प्रमाणे हाही मॅच रंगला होता, पण तो सिक्सर, तो षटकार विजयने ठोकलेला, तो खऱ्या अर्थानं षटकार. तुम्ही जसं विश्लेषण केलं की त्याने पहिल्या चेंडूवरती तो मोठा फटका खेळलाय, म्हणजे असं म्हणावं लागेल विजय आला, विजयनं पाहिलं आणि विजयने ठोकलाय. विजयी षटकार असं म्हणूया, कारण तोच षटकार होता या मॅचमध्ये फार इम्पॅक्ट करून गेलाय, प्रभाव टाकून गेलाय. तर वेल प्लेड विजय आणि वेल प्लेड जय वाघोबा जांभूलपाडा. आणि हाडलक चांगली झुंज आई कुर्लाई कशीच्या संघाने आपण सुद्धा चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. एक फायटिंग स्पिरिट तुम्हीही दाखवला. शेवटच्या क्षणी कदाचित त्याला विजयाचं मूर्त स्वरूप नाही देऊ शकले आपण, पण चांगली इनिंग आणि तिथून मॅच संपलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे चर्चा होईल. गोलंदाजीच्या दिशेने सुद्धा चर्चा होईल, ज्यानं चांगली गोलंदाजी केलेली आहे.